संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। लाखो गुंतवणूकदारांना दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीतील घोटाळेबाज विदेशी असल्याचं पोलिसांच्या तपासातून पुढे आलंय। आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये 15 पैकी 13 आरोपी विदेशी असल्याचं म्हटलं जात आहे। विशेष म्हणजे पोलिसांच्या कारवाईनंतरही हे घोटाळेबाज कंपनीच्या नावाने समाज माध्यमांवर दररोज अपडेट देत गुंतवणूकदारांची दिशाभूल करताय। प्लॅटिनम हन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आठवड्याला परताव्याचे प्रलोभन दाखवून लाखो गुंतवणूकदारांना गंडवले। शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संचालक सर्वेश सुर्वे, व्यवस्थापक तानिया, व्हॅलेंटिना स्टोर या तिघांना अटक केली आहे। सर्वेश हा सर्वसामान्य घरातील तरुण असून त्याला नामधारी संचालक बनवण्यात आलं होतं। फरार आरोपी मुख्य कार्यकारी अधिकारी तौफिक शेख उर्फ कार्टर हा भारतीय नागरिक असून त्याला अडकवण्याचा दावा त्यानेही केलाय। आतापर्यंतच्या तपासामध्ये 11 आरोपी फरार असून हे सर्व विदेशी असं पोलिसांनी म्हटलंय। विदेशातून मुंबईत येऊन त्यांनी हा घोटाळा केलाय। या विदेशी नागरिकांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर असणार आहे। टोरेस कंपनीच्या नावाने इंस्टाग्राम तसेच इतर समाज माध्यमांवर अकाउंट चालवलं जाते। हे सर्व विदेशातून सुरू असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। याबाबत तपास करण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जात असल्याचंही एका अधिकाऱ्याने सांगितलंय। दरम्यान सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कांदिवली येथील कार्यालयाची झडती घेतली। टोरेसची कार्यालये, आरोपींची निवासस्थाने यांच्या आतापर्यंत घेण्यात आलेल्या झडतीमध्ये 20 कोटींचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय। 2000पेक्षा अधिक गुंतवणूकदारांनी मुंबईत तक्रार केली असल्याचंही एका अधिकाऱ्याने सांगितलंय। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत टोरेसच्या सर्वेश सुर्वे, तानिया आणि व्हॅलेंटिना स्टोर या तिघांनाही अटक केली आहे। या तिघांची कोठडी संपल्याने तिन्ही आरोपींना सोमवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले। तपासामध्ये अटक आरोपी सहकार्य करीत नसल्याने तपासामध्ये अडथळे येत असल्याचाही दावा करत पोलिसांच्या वतीने 7 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली। आरोपींच्या वकिलांनी त्यांच्या कोठडीची गरज नसून न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणीही केली आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत 18 जानेवारीपर्यंत वाढ केली आहे। कोणतीही योजना अगर व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज असते। टोरेस कंपनीमध्येही सुरुवातीला सुमारे 25 कोटी रुपये भांडवल गुंतवण्यात आले। हे भांडवल नेमके कुणी गुंतवले याचा तपास पोलीस करते। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।